तर मुलांना वीरांना सलामी या पाठामध्ये ही अनुराधा प्रभुदेसाई यांनी सैनिकाबद्दल जी ते आपल्यामध्ये प्रेमाची आत्मीयतेची सहानुभूतीची गतीची जी भावना आहे ती भावना त्यांच्यापर्यंत जाऊन तिथं जाऊन त्यांच्यामध्ये राहून सण वगैरे उत्सव साजरे करून की आम्ही पण तुमच्या पाठीशी आहोत हे प्रेमाची त्यांना भावना त्यांच्यामध्ये सुद्धा जागृत करण्यासाठी त्यांना पण एक सीमेवर लढाई करण्यासाठी कुटुंबापासून दूर राहण्यासाठी एक प्रेरणा मिळावी म्हणून काय केलेलं आहे कारगिलसारखं ठिकाण त्यांनी अगोदर निवडलेलं आहे आणि त्या ठिकाणी गेलेले आहे. आणि तिथून लेह लडाखपासून वापस फिरत असताना अचानक उत्तर काय झालेला पाऊस खूप आलेला आहे आणि कधी पाऊस न पडलेल्या ठिकाणी काय नाल्याला सुद्धा नदीचं स्वरूप असताना नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि गाडीतून जात असताना अचानक काय केलेलं आहे की तिथं गस्तीवर असलेल्या सगळ्या तिथल्या सैनिकांनी तोंड वगैरे सगळं झाकलेलं आहे त्यांना दिसलं नाही ओळखता आलं नाही पण त्यांनी हाताने इशारा केल्यामुळे करपचून काय केलेलं आहे गाडीला ब्रेक लावून गाड्या पण थांबवलेल्या आहेत आणि त्याच्या मनातले त्याच्यामुळं विचार पण थांबलेले आहेत आणि अचानक काय झालं बाबा गाडी थांबली कापड थांबवली असं विचारलं त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुढे जायला रस्ता नाही तुम्ही इथूनच काय करा मार्गाने फिरा कारण पुढे काय झालेलं आहे की रस्त्यामध्ये नुसतं पाणी झालेलं आहे पाणी साचलेल्या सगळे रस्ते बंद झालेले आहेत खचलेले आहेत रस्ते तुम्ही इथूनच वापस जा असं म्हटल्यावर लेखिकांना त्याला बापरे आता काय करायचं असा प्रश्न पडलेला आहे. आता इथून काय करायचं कर्नल झहाची त्यांना आठवण झालेली आहे की कर्नल झहा आपल्याला वेळोवेळी मदत करत आलेले आहे म्हणून त्यांनी कर्नल झहाला काय केलेले आहे मदतीसाठी फोन केलेला आहे. पुढे बघू आता काय होतं. थंडीमुळे चेहरे झाकलेले 3 जण टॉर्चच्या प्रकाशात भयान वातावरणाला आधी कळत करत आम्हाला परत जायला सांगत होते कारण पुढे खलसेचा पूल कोसळला होता. बाहेर मिट्ट काळ अनोळखी रस्ता सोबत 10 तरुण मुली रस्ता बंद माघारी जाणं अशक्य पुढे जाणं दुराप असतात एकच आधार आर्मी पोस्टर कारण काय रस्ते खचलेले आहेत. पुन्हा तिथे कसं झालेलं आहे की खलसेचा पूल सुद्धा काय झालेला आहे खचलेला असल्यामुळे रस्ताच बंद झालेला आहे मागे पुढे जायला जागा नाही. आता काय करा आपल्यासोबत तर 10 मुली पण आहेत आणि अशा वातावरणात अशा ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये काय करावं लाईट गेलेले काळपट्टा अंधार आहे त्यामुळे थोडं भीती वाटलेली आहे पण तिथं सैनिक असल्यामुळे त्यांना भीती करण्याचं काही सुद्धा काय कारण नव्हतं. पुढे केवळ 500 मीटर लांबीचं ट्रॅफिक चेकपोस्ट TCP आहे असं त्या 3 जणांनी सांगितलं. भाई साहब हमारे 34 लोगों का परिवार आपके हवाले करते हैं सिर्फ TCP तक जाने की इजाज़त दीजिए अगर कुछ बात न बनी तो हम वापस जाएंगे. आम्ही त्या तिघांसमोर सबसे शरणागती पत्करली. गाडीतून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती. आम्हीही धैर्याचा मुखवटाच चढवला होता. आम्ही गाडीतच बसा तुम्ही गाडीतच बसा आम्ही आत्ता येतो असे सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो. आता त्यांनी सांगितलं त्या सैनिकांनी जे की अंधारामध्ये त्यांनी पाऊस पडत होता चेहऱ्यामध्ये झाकलेला तर नेमकं कोण आहे कळत नव्हतं पण त्यांनी सरळ सांगितलं की इथून काही अंतरावर आमची चेकपोस्ट आहे ट्रॅफिक चेकपोस्ट आहे तुम्ही त्या ठिकाणी जा. त्या ठिकाणी सांगितलं घाबरू नका चिंता करू नका. तिथं गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं गृहमंत्री भाई साहब हम 34 लोग हैं हमारे 34 लोगों की जान की जिम्मेदारी हम आपके हवाले सौंपते हैं इसलिए तुम हमारी जान की जोखिम उठाओ हमारी रक्षा करो असं तुम्ही सांगितलं. तुम्ही काही भिवू नका चिंता करू नका. आमच्या त्या चेकपोस्टपर्यंत गेल्यानंतर तिथं तुम्हाला काय आहे की तिथून तुम्हाला काय होईल पुढं काहीतरी मार्ग मिळेल तुम्ही त्या ठिकाणी जा. ह्या तिघांनी सगळ्यांनी त्या 3 जवानांपुढं काय केलेली आहे शरणाची पत्रे काही करा पण ह्या संकटातून आम्हाला वाचवा कारण बिकट परिस्थिती आहे. रात्रीचं वेळ पाऊस पडलेला अंधार आहे मागं पुढं जायला रस्ता आहे. अशा वेळी जरी सर्वसामान्य सुद्धा माणूस करतो भ्यायला होत असतो. त्यामुळे त्यांनी खरं आता सैनिकांपुढं काय केली आहे शरणागती पत्करलेली आहे. त्यांचे 3 रस्ते जाणाऱ्या येणाऱ्या राहण्यासाठी काय केल्या रस्ता दाखवण्यासाठी ते थांबलेले आहेत. तिकडं रस्ता नाही तर जाऊ नका त्यांना सांगितलं. त्यांनी सांगितलं चेकपोस्ट आहे तुम्ही तिथं जा. मग सगळ्यांनी काय केलं शरणागती पत्करलेली आहे. बाकीच्या लोकांना सांगितलं तुम्ही गाडीतच बसा आम्ही आता जाऊ येतो चिंता करू नका. TCPवर पोहोचलो. भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं. रात्रीचे 10:30 वाजले होते. खूप खटपटीनंतर कर्नलला फोन लागला आणि समोरून आवाज आला अरे कैसे हो आप
वाट होतो, चिंता करू नका. आता त्या 3 जवानांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या त्या चेकपोस्टपर्यंत सगळेजण गेलेले आहेत. तिथे गेल्यानंतर तिथल्या सैनिकांनी त्यांची ड्युटी असते, थंडीचं वातावरण आहे, लाईट गेलेली आहे, ते 10:30 वाजले. तिथं गेल्यावर त्या लोकांनी गरम गरम पाणी ह्या सगळ्या लोकांना, आता त्यांचे सैनिकांचे सगळे त्यांना भेटता गेलेले पाहुणेच असल्यामुळे आदरातिथ्य करणे हा भारताचा कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य असल्यामुळे त्या सैनिकांनी सुद्धा आपल्यासाठी एवढ्या लांबून आलेले जे लोक आहेत म्हणून त्यांना गरम गरम काय केलं आहे, पाणी दिलेलं आहे. पाणी पिल्यानंतर काय केलेलं आहे की त्यांना उकळता गरम चहा करून दिला. म्हणजे त्या थंडीच्या वातावरणात चहा पिल्यावर माणसाला कसं होतं, हुरहुरी येते, फ्रेश वाटतं, ते पण वाटतं. बाहेर थंडगार वातावरण गरम गरम आपल्याला खायला वाटतं, पाऊस पडायला आपल्याला भजे बिजे करून खा वाटतं. तसं त्या सैनिकांनी सुद्धा ओळखून टाकलेल्या ह्या सगळ्यांना काय केलेलं आहे, चहा करून दिलेलं आहे. तोपर्यंत लेखिका त्यांनी काय करत त्या फोन लावत होत्या कर्नल. तेवढ्यात काय करेल की प्रयत्नांतून लागलेलं आहे आणि कर्नल झहाने तुमची विचारपूस केलेली आहे की तुम्ही कसे आहात, कसे हो, तुम्ही कसे आहात. कारण पाऊस पडायला रात्रीची वेळ आहे, पावसाने अवघड उदाहरण केलेलं आहे, ह्यांची चिंता त्यांना पण वाढलेली आहे. कर्नल झाला सुद्धा हे आपल्याला आपल्यासाठी लांबून आलेल्या लोकांची सुद्धा काय चिंता वाटली. त्यांनी फोन करून आधीने त्यांची काय केले, चौकशी केलेली आहे. असं नाही की आपण केलं म्हणजे फार उपकार केला असं सुद्धा नाही, पण ह्या सैनिकांनी सुद्धा काय आपण केलेल्या कर्तव्याची त्यांना सुद्धा जाण आहे. कर्नल जहाने सुद्धा आधीने त्यांना काय केलेलं आहे की फोन केलेला आहे. अशा वाटतं तुम्ही कशा सगळं ठीक आहात ना, काही चिंता करू नका, काही अडचण जरी असली तरी आम्ही तुमच्या सदैव मदतीला आहोत हे सांगण्यात केलं. मग तिने कारण आप कैसे हो, मी तुमच्या फोनची वाट होतो, चिंता करू नका, माझा एक बंदाळी तुमची त्या युनिटमध्ये राहायची सोय होईल, उद्या मी संपर्क करतो. रात्री 10:30 पर्यंत आमची वाट पाहणारे, आमची सोय करून ठेवणारे कर्नल, सेवा परमो धर्म, लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या, कोतडीच्या आमच्यामध्ये गुणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडीत झाल्या. जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसत मुखाने सामोरा आला आणि म्हणाला, या माझ्या मागोमाग का, तसे कुठचे प्रश्नच नव्हता, फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं. जसं ह्यांना चिंता होती आता आपलं कसं होईल या रात्रीच्या अंधारात, प्रकाशात, रात्रीच्या ह्या भयान वातावरणात, तसं कर्नल झाला सुद्धा ह्यांची चिंता होती. कर्नल आकाश यांना फोन करून सांगितलं सुद्धा होतं की असे असे आपल्यासाठी हे लोक आलेले आहेत, चेकपोस्टला तिथं तुमच्या चौकीवर येतील, त्यांची तुम्ही सोय करा. उद्या पाऊस थांबल्यानंतर, पाणी ओसरल्यानंतर आपण पुढं काय जायचं म्हणून, पण रात्रीची तुम्ही काय करा, त्यांची व्यवस्थित सोय करा. एवढ्या लांबून ते आपल्यासाठी आलेले आहेत. आणि कर्नल जहाने सुद्धा लेखिकेला तिला करून सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, माझा एक बंदा म्हणजे माझा एक साथीदार आमचे तिथं आहे, कोण, कर्नल आकाश, ते येतील, तुमची व्यवस्था करतील, चिंता करू नका. मग सकाळी उठल्यावर आपण ठरवूयात काय करायचं. असं म्हटल्याबरोबर म्हणजे एवढं रात्री 10:30 पर्यंत मी कर्नल हे काय केलेले, लेखिके त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांच्या फोनची ते स्वतः जागत बसलेले आहेत. आता सैनिकांमध्ये कसं असतं, सगळं शिस्तीचं वातावरण असतं, घड्याळासारखं त्यांची शिस्त चाललेली असते. इतक्या वाजता ही, इतक्या वाजता रात्री, इतक्या वाजता झोपायचं म्हणजे झोपायचं. पण कर्नल आहे आपली सगळी वेळ टाळून त्यांच्या फोनची ह्यांची चौकशी करण्यासाठी हे सुखरूप आहेत की नाही पाहण्यासाठी ते काय केले, जागत बसलेले आहेत. आणि हे पाहून लेखिकांनी आपल्याला काय केले, थोडंसं भारावून आलेले आहेत की आपल्यासाठी आपल्या फोनची वाट बघत आपली चौकशी करण्यासाठी आत्मीयतेने आपल्यासाठी एवढी मोठी कर्नल असून ते सुद्धा जागत बसलेले आहेत. स्वतःचे दिवसभराचं काम करून थकलेले असताना सुद्धा म्हणजे आपल्याला जसे त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे तसं आपल्याबद्दल त्यांना किती आत्मीयता आहे, किती आदर आहे, किती काळजी आहे, त्याचे एक उदात्त वर्णन म्हणा किंवा उदात्त दर्शक ह्या प्रसंगातून लेखिकांना आणि त्यांच्या पर्यटनाला गेलेल्या सगळ्या सहकार्याला काय अनुभवायला आलेला आहे. आणि असं होत नाही, त्यांनी फोन ठेवत नाही, तोपर्यंत कर्नल आकाश समोर आले, तर या चला तुम्ही माझ्या मागोमाग चला असं म्हटलेलं आहे. आणि तिथं त्यांनी प्रत्येकाची वयानुसार, त्यांच्या तब्येतीनुसार सगळ्यांची झोपण्याची, राहण्याची सोय केलेली आहे. नुसती राहण्याची, झोपण्याची सोय नाही केली तर त्यांच्यासाठी उत्तम जेवण सुद्धा काय केलेलं आहे, बनवलेलं आहे. म्हणून एक सेवा परमो धर्म. आता सेवा परमो धर्म हे काय आहे, एनडीएमधले जे असतात त्यांचं हे ब्रीद वाक्यच आहे, सेवा परमो धर्म.
नेहमी दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपण तत्पर राहायचं आणि ती सेवा दुसऱ्यांची करत असताना आपल्या जीवाची प्राणांची अजिबात पर्वा न करता आपलं सेवेचं परमोधर्म, सेवा परमोधर्म हे जे ब्रीद आहे, हे जे कर्तव्य आहे हे आपण करायचं. त्यासाठी आपला प्राण गेला तरी बेहतर हे त्यांचं ब्रीद असतं. त्या ब्रीदाला ते काय करत असतात, जागत असतात. तसं इथं कर्नल आकाश हे सुद्धा आहेत, त्यांचे सहकारी सुद्धा आहेत. ते लेखिका आणि त्यांच्या सहकार्याचे सगळे आपल्याला काय करायला लागले, तिथं व्यवस्था करायला. हे पाहून म्हणजे डोळ्याला धारा लागलेल्या होत्या, ह्या धाराचं रूपांतर हिरीजडित हारामध्ये झालेलं. म्हणजे क्षणामध्ये दुःखचं डोंगर समोर आलेला असताना क्षणामध्ये त्याचं काय केलं, भरभरून सुखामध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणून त्यांनी त्याला हिरीजडित हाराची काय केलेली आहे, उपमामध्ये दुःख असून सुखामध्ये काय झालेलं, परावर्तित झालेलं आहे. आणि हे सैनिकांनी जे केलेलं कर्नल झा, त्यांचे सगळे बांधव वगैरे आहेत, हे सैनिक जसे आपली सेवा तत्परतेने करायला मुंग्या कसा भरा 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 पळतात, आपले काम करतात, आले तसं हे सैनिक सगळे आहेत की पटापटा सगळे आमची तुम्ही गरम पाणी आणलेले, तुम्ही चहा करायला गेले, झोपायची व्यवस्था करायला गेले, जेवायची व्यवस्था केलेली आहे. रात्रीचे 10:30 वाजले असताना सुद्धा सगळ्यांनी आमच्यासाठी गरम गरम जेवण सुद्धा बनवलेलं आहे. आणि हे सगळं दृश्य पाहून लेखिका त्यांच्या सहकारी अतिशय भारावून गेलेले आहेत. आणि खरोखर ह्या सैनिकांचं सेवा परमोधर्म जे आहे त्याचं जिवंत उदाहरण त्यांनी काय केलं, तिथं पाहताना त्यांना अनुभवात आलेला आहे. म्हणून आपण काय करतो, आपला काही फायदा तोटा असेल तर लोकांना मदत करायला जातो, पण आपण सगळ्या कृती ह्या स्वार्थाने करतो. पण या सैनिकामध्ये कसं असतं, सगळं निस्वार्थ बुद्धीने ते काय करत असतात, सेवा करत असतात, काम करत असतात. आपण काय, मला ह्याच्यातून काय मिळणार आहे, याच्यातून माझा काय फायदा आहे, मला काय मिळणार आहे, आपण असा विचार करतो आणि पूर्ण काम करत असतो. आणि आपलं कर्म अतिशय कसं आहे, चुकीचं आहे. म्हणून आपण या सैनिकांचा असा आदर्श घेऊन सेवा परमोधर्म हे आपण करायला शिकलं पाहिजे. मराठीमध्ये म्हण आहे एक, किंवा सुभाषित म्हणा, तुम्ही काही म्हणा त्याला, जो स्वतःसाठी जगला तो खऱ्या अर्थाने मेला आणि जो दुसऱ्यासाठी जगतो तो खऱ्या अर्थाने जगतो. ह्यातच खरं कसं असतं, स्वतःसाठी तर कोणी जगतं ना, स्वतःसाठी कुत्रे मांजर इतर मनुष्य तर प्राण्यासाठी स्वतःसाठी जगायला असतात. आणि आपणही तसं जर स्वार्थ वाहून जगायला लागलो तर त्यांच्या जगण्यात आणि आपल्या जगण्यात काय अंतर राहतं का, काहीच अंतर राहत नाही. आणि जेव्हा आपण दुसऱ्यासाठी जगतो सेवा परमोधर्म, तेव्हा दुसऱ्यासाठी आपण जगायला लागतो, दुसऱ्यासाठी कर्म करायला लागतो, दुसऱ्याचे प्रश्न सोडायला लागतो, तर त्या करण्यामध्ये आपल्याला किती आनंद मिळतो. आणि बघा तेच आपलं खऱ्या अर्थाने कसं असतं, जगणं असतं. आपण एकासाठी जर समजा कुणाला काही मदत केली तर आपल्याला किती दिवसभर महिनाभर करमत नाही, अरे मी त्याला मदत केली, अरे मला खूप छान, अरे मी त्याला मदत केली, अरे त्याने तसंच भोग केलं होता, मी माझ्यापासून म्हणजे कुठलीही मदत असतो, जेवण दिलं काही दिलं तर आपल्याला किती आनंद होतो. आपण 100 जणांना तर सांगतो, अरे त्याच्याजवळ होतो तर मी बघितलं, मी त्याला दिलं बरं का, मी दिलं बरं का. म्हणजे असं 100 आपण काय करतो, भोगतो. कारण का, ती एक चांगलं काम केल्याचं आपल्याला काय असतं, म्हणून आनंद झालेला असतो. म्हणून आपण सुद्धा असं सेवा परमोधर्म ह्या सैनिकांच्या ब्रीद वाक्याप्रमाणे आपल्या रोजच्या जीवनामध्ये कुठलाही स्वार्थ न बघता, कुठलाही फायदा न बघता, यथाशक्ती आपल्याला जसं जमल तसं दुसऱ्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे. आणि हे सैनिकांचं ब्रीद वाक्याप्रमाणे ते रोजच्या जीवनामध्ये सुद्धा कसं वागतात हे प्रत्यक्ष अनुभव तिथं गेल्यामुळे लेखिकेला त्यांच्या सगळ्या सहकार्यांना, आता हे गेलेले म्हणजे तुमच्या आमच्या सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारेच ते लोक आहेत, त्याला तिथं जाऊन जिवंत काय केलंय, अनुभव पाहायला आलेले. हे सगळं पाहून खरोखरच ते सगळेजण काय केलेले आहेत, लेखिके सगळे भावावर गेलेले आहेत. एखादी वर्दुमकी गाजून म्हणजे पराक्रम गाजवणे, एखादी वर्दुमकी गाजून आलेल्या योद्ध्याप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरदार स्वागत केलं. आधी आम्हा 36 जणांना वाफाळलेला चहा आणि गरम गरम भजी खाऊ घातली. वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली, टेलिफोन लावून दिले, थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केलं. रात्रीचे 12 वाजले होते. आप हमें मिलने के लिए इतनी दूर से, मुंबई से आते हो, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए. सगळेजण काम करी मुंगीसारखे झपाझप काम करत होते. प्रसन्न उमद्या चेहऱ्याने अत्यंत कार्यव्यग्रतेने केलेलं आमचं हे आतिथ्य ठाई ठाई माझ्या शहरातील आत्मकेंद्रीय आणि संकुचित आयुष्याला धक्का पोहोचत होतं. स्वयंमधून पोहो असा निनाद उमटत होता. जसं मुंग्या एखादं कुठं अन्न त्यांना मिळालं की ससा जाऊन आपलं अन्न घेऊन परत कसं वापस येत असतात लगबगीनं, तसं काय आहे की हे सगळे 8-10 सैनिक
पटापटा कुणी राहण्याची सोय केलेली आहे, कुणी गरम गरम चहा आणलेला, त्याच्यासोबत थंड वातावरण आहे, पाऊस पडायला आहे म्हणून गरम गरम भजीसुद्धा काय केले करून आणून त्यांना खायला घातलेली आहे. का रात्रीचे 9:30 वाजले तरी जेवढे तितकेच जास्ती म्हणून त्यांच्या आधी गरम गरम खाण्याची सोय केलेली आहे. आणि सगळे 8 तास कसं म्हणजे सगळं भरा 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 पडायला लागले, तर प्रत्येकजण आपलं काम उत्तम रीतीने काय करायला लागले पार पाडायला लागले. आणि इतकंच नाही की आले ह्या 8 लोकांनी आपण जसं दारामध्ये पाहुणे आले की पाहुण्यांचं स्वागत करतो, तसं या सैनिकांनी सुद्धा काय केलं, ह्या सगळ्या लेखिकांनी त्यांच्या युनिटच्या लोकांचं काय केलेलं आहे, एखादा पराक्रम करावा ह्या भरपूर तुम्ही या सगळ्यांचं काय केलेलं आहे स्वागत केलेलं आहे. हे स्वागत पाहून लेखिका त्यांनी खरोखरच भारावून गेलेलं आहे. आणि म्हणून तिला लेखिकेला असं वाटले की आपण जो हा निर्णय घेतलेला आहे हा चुकीचा नव्हून फार मोठा आपण काय केलंय निर्णय घेतलेला आहे. हे सगळं पाहून सगळेजण भारावून गेलेले आहेत. आणि त्यांनी कुणी कुणी लगेच गरम गरम चहा भजे खाल्लेले, राहण्याची सोय झालेली आहे. भजे चहा खाई पण जेवण गरम गरम जेवण तयार झालेलं आहे. आणि या सगळ्यांनी काय केलेलं आहे मस्त गरमागरम काय केले जेवण केलेलं आहे. आणि हे सगळं पाहून कुणी कुणाला बोलायचं असेल तर तिथून फोन लावून दिलेले आहेत. आपल्या लोकांशी घरी संपर्क करायचा असेल तर तिथून फोनसुद्धा लावून दिले. सगळ्यांनी आपली खुशाली कळवलेली आहे. आणि हे सगळं आदर हे सगळं सैनिकांचं कर्तव्य बघून हे सगळेजण काय केले अतिशय देववृत्तीने अतिशय भारावून गेलेले आहेत. आणि सैनिकाचं कर्म म्हणजे काय आहे की आपल्यासारख्या आता आपली मी म्हटलं नाही का आपण कुठलं काम दुसऱ्याला मदत करायची म्हटली की मला काय मिळणार आहे, ह्याच्यातून माझा काय फायदा आहे, मग मी काय करू, मला काय लाभ होणार आहे, मुद्दामून काय करू, माझं काय काय आहे असं आपण ओरडतो. आपली अशी ओरड असते. आणि काही फायदा असेल तर आपण काढतो, हां फुकट का तू काम करू, तू काय करतोस माझ्यासाठी, हे आपले बोल आपण काय करतो असं वळवत असतो. म्हणून लेखिका म्हणतात की असं हे निस्वार्थ बुद्धीने निष्काम कर्म हे सैनिक कसं पटापटा करायला लागले. ते त्यांचं सगळं एवढं भरभर करणार आदरातिथ्य स्वागत जेवणाची तयारी चहा भज्याची तयारी हे सगळं पटापटा बघून आमच्यासारख्या ह्या संकुचित वृत्तीच्या लोकांना फार मोठा घणाघाती घाल घातल्यासारखं काहीतरी वाटलेलं आहे. आणि आपल्या संकुचित वृत्तीतून निघून सोहममधून निघून कोहमचा आम्हाला तिथे काय केलेला आहे अनुभव आलेला आहे. बघा म्हणजे सोहम म्हणजे काय स्वतःसाठी, सो म्हणजे स्वतःसाठी काम न करता आपण को म्हणजे दुसऱ्यासाठी सुद्धा काय केलं पाहिजे काम केलं पाहिजे, झटलं पाहिजे. आणि दुसऱ्यासाठी काम करत असताना सुद्धा एक वेगळाच आनंद असतो आणि तो आपला परमार्थ साधला जात असतो. म्हणून आमच्यासारख्या संकुचित लोकांना हा कोहमचा निनाद तिथं उठलेला त्यांच्या त्या कर्मातून त्यांच्या त्या कर्तव्यातून आमची व्यवस्था करण्यातून आम्हाला जाणवलेला आहे. आणि त्याची अनुभूती मात्र इथं आलेली आहे. आपण ह्या संकुचित वृत्तीतून आपण पण आता काय केलं पाहिजे बाहेर पडल्याचा तो एक दाखला, तो एक नमुना जिवंत अनुभव लेखिकेसोबत गेलेल्या सगळ्यांना तिथे काय केलेला आहे जाणवलेला आहे. लेह आणि 14 कोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती. 2007 साली नवीन कर्नल असतील ह्याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होता. नवीन कर्नल आल्यापासून आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का. आता काय तिथून आता त्यांची लेहपासून त्यांना काय आहे 14 कोरमध्ये गेले तर तिथून ते लेह लडाख वगैरे या ठिकाणी भेटी द्यायला कारगिलचे जेवढे काही ठिकाणं आहेत तिथं चालले त्यांनी सैनिकांना भेटी देण्यासाठी चाललेले आहे. आता तिथं काय झालेलं आहे की आता वेगवेगळ्या रेजिमेंटला भेटी देत असताना की 2007 साली जे नवीन कर्नल आलेले आहेत ती नवीन कर्नल झहानी यांनी सांगितले त्या ठिकाणी आता नवीन कर्नल आलेले आहेत ते आमचे सहकारीच आहेत. पण नवीन माणूस जरी बदलला तर त्यांचं कर्म कर्तव्य थोडंच बदलत असतं. सगळ्यांची कर्तव्य कशी असतात सारखीच असतात. आणि हे सैनिक सगळ्या कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांची कशी असतात व्यवस्थेने आपलं कर्तव्य सेवा परमधर्म हे काय करत असतात बजावत असतात. पण लेखिकेला असं वाटतं आहे की नवीन कर्नल आहे कर्नल जासारखं की आपल्याला समजून घेतील का, आपल्याची नीट मागतील का, असं एक मनामध्ये भीतीचं पण एक चिंतेचं वातावरण. आपल्याला असं वाटतं की सगळेच मार्क सारखे का, कर्नल जासारखे म्हणजे हे पण तसेच असतील का, आपला असा सामान्य माणसाचा बघण्याचा असा दृष्टिकोन असतो. पण हे सुद्धा नवीन सुद्धा कर्नल कसे आहेत चांगलेच आहेत असं कर्नल झाले सांगितल्यामुळे ही एक चिंता त्यांची मिटलेली आहे. आम्ही कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोहोचलो. तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी, माणूस बदलला पण वृत्ती तीच.
कर्नल राणा. आता ते बदलून आलेले तिथे कोण आहेत? कर्नल राणा आहे. फक्त काय आहे? केबिन तेच, खुर्ची तीच, सगळं काही तेच, फक्त माणूस बदललेला आहे. तिथे कर्नल जहाच्या आधी कुठं आहे? कर्नल राणा आलेले आहे. कर्नल जहाने आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलं होतं, त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेने बोलत होते. समाजात होत जाणाऱ्या बदलाबद्दल थोडे व्यथित होते. ते म्हणाले, आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि तिथलं वास्तव या जमीन आसमानचा फरक आहे. टीव्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. या मुलांची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणे हे फार जिकिरीचं होत चाललं आहे. मला फार आनंद होत आहे की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथं येत असता. तुम्ही नेहमी येत जा. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. बघता बघता 2008 साल उजाडले. हे माझे वचन पूर्ण झाले होते. बघा, आता कर्नल राणा यांनी लेखिकेला सांगितलेलं आहे की तुम्ही इथं आला, फार छान झालेला आहे. कारण इथं येणारा प्रत्येक सैनिक जो असतो आपली घरातली त्याची मानसिकता, इथलं वातावरण आहे त्याच्या घरातलं वातावरण वेगळं असतं. आणि पुन्हा काय, सोशल मीडिया आहे, मोबाईल हातामध्ये आहे, घरातली समाजातली आणि समाजातलं उथळ वागणं हे टी व्हीच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून कळत असतं. आणि मोबाईल असल्यामुळं काय, सगळ्या गोष्टी काय असतात हातामध्ये असतात. त्यामुळं इथं येणाऱ्या सैनिकाची मानसिकता ही थोडीशी वेगळी असते. आणि त्याला मग आम्हाला सैनिक बनवायचं, अशा वातावरणातून आलेल्या मुलाला आम्हाला सैनिक बनवणं थोडंसं काय असतं, जड जात असतं. पण तरीसुद्धा आम्ही त्यांना घडवतो आणि ते सुद्धा घडतात. म्हणून तुम्ही काय करत जावा, नेहमी ह्या ठिकाणी येऊन काय करायला, भेटी देत जा. तुमचं काम कसं आहे, फार चांगलं आहे. तुम्ही जर अशा आम्हाला भेटी द्यायला वारंवार येत गेला तर इथल्या आमच्या सैनिक लोकांचं एक मनोबल जे आहे हे मनोबल वाढत असतं. अनेक प्रकारची प्रेरणा अशा तुम्ही भेटी दिल्यामुळं जरी प्रत्यक्ष कुटुंबापासून कोसळून दूर जरी असलं तरी आपल्या कुटुंबातलीच माणसं आपली दखल घेऊन इतक्या लांबून आपल्याला खास आपल्यासाठी भेटायला एवढ्या दुर्गम परिस्थितीमध्ये, दुर्गम भागामध्ये आलेल्या आहेत की कुठेतरी आपुलकीची जाणीव त्यांच्या मनामध्ये सुद्धा काय राहायचे. आणि त्यांना सुद्धा काय एक प्रकारची ऊर्जा, एक प्रकारचं प्रेम, एक प्रकारची सहानुभूती, समाजाबद्दल त्या माणसाबद्दलची आत्मीयता आहे ही सैनिक आहे. अरे आपलं सुद्धा कोणी आहे, आपल्यासाठी आपलाही विचार कोणीतरी करतं आणि आपल्यासाठी सुद्धा लोक, आपण देशासाठी आपल्या कुटुंबापासून कोसळून येतो तसं आपल्यासाठी सुद्धा असे समाजातले आपले बांधव लोक आपल्यासाठी खास आपली दखल घेण्यासाठी, आपल्यासाठी भेटण्यासाठी नव्या लांबून येत असतात. म्हणून हे जिव्हाळ्याचं एक समाजाबद्दलचं जे नातं आहे हे नातं काय असतं, निर्माण होत असतं. म्हणून तुम्ही काय करता, वारंवार भेटी देत जा. जसं कर्नल जहाचं स्वरूप आहे, जसं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, तसंच कर्नल राणाचं सुद्धा काय आहे, व्यक्तिमत्व आहे. अगोदरची चिंता होती की हे नवीन कर्नल कसे असतील, पण हे कर्नल सुद्धा काय अतिशय मनमिळाव स्वभावाचे होते. आणि लेखिकेचं आणि त्यांचं सुद्धा कर्नल जहासारखं नातं काय केलेलं आहे, जोडलं गेलेलं आहे. असं बघता बघता किती 2008 साल उजळलेलं आहे. आणि लेखिकेचं हे जे सैनिकांना घेऊन भेटण्याचं जे